मार्गदर्शन करण्यासाठी त्यांचं टाळ्या वाजवून एक जोरदार स्वागत करा. वाजवा टाळ्या. घाटगोरी गावामधील समस्त ग्रामस्थ, त्याचबरोबर पत्रकार बांधव यांच्या वतीने आज या प्रशालेच्या प्रांगणामध्ये आयोजित आगळ्या समारंभासाठी व्यासपीठावरती उपस्थित असणारे या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि गावचे ज्येष्ठ नागरिक श्री ज्ञानबाजी पाटील, त्याचबरोबर त्यांनी आत्ताच आपल्याला उत्तम असं मार्गदर्शन केलं ते मेहकर उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडेसाहेब, आपल्या गोलगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी नागरे साहेब, व्यासपीठावरती उपस्थित असणारे इतर सर्व प्रशासकीय अधिकारी, त्याचबरोबर या गावचे प्रथम नागरिक सरपंच, माजी सरपंच, त्यांच्या संकल्पनेतून आजचा हा प्रोग्राम या ठिकाणी आयोजित केलेला आहे ते पत्रकार संतोष जावसरमल, आमचे मित्र आणि ज्येष्ठ पत्रकार सिद्धेश्वर गौरव वेंकट, सर्व मान्यवर मंडळी, माझ्यासमोर या दोन्ही बाजूला डाव्या आणि उजव्या बाजूला आशीर्वाद घेण्यासाठी बसलेले सर्व बुजुर्ग ज्येष्ठ मंडळी, माझ्या समोर उपस्थित सर्व नागरिक, या कार्यक्रमासाठी आवर्जून असणारे पत्रकार बांधव, या प्रशालेचे सर्व शिक्षक वृंद, माता भगिनी आणि आपापसामध्ये बोलणारे, कार्यक्रम सुरू असताना सुद्धा आपापसामध्ये बोलणारे माझे सर्व विद्यार्थी मित्र. आवडलं काय तुम्हाला? आपापसात बोललेलं असं म्हटलेलं आवडलं का? का नाही आवडलं? कारण तुम्ही बोलताय, बाकी सगळे शांत बसले. आता बघा, इथं बऱ्याच मुलांचा सत्कार झाला सुरुवातीला, झाला की नाही? कोणाकोणाचा हात वरती करा, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा सगळ्यांसाठी. त्यांचा सत्कार का झाला माहिती ना तुम्हाला? कारण त्यांनी काहीतरी वेगळं केलं इतरांपेक्षा, त्याच्यामुळं त्यांचा इथं सत्कार झाला. मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो बघा. आता तुमच्या एका कार्यक्रमामध्ये सगळी मुलं बसलेली होती, काही मुलं आपसामध्ये बोलत होती, त्यांना सांगितलं की तुम्ही शांत बसा, परंतु काही मुलांच्या ते लक्षातच येत नव्हतं शांत बसा म्हटलेलं, आणि बोलणारे वक्ते त्याच मुलांकडे बघत होते की बोलतोय कोण. बघा, माझं पण लक्ष आहे तुमच्याकडे की बोलतोय कोण, मलाही दिसतंय की कोण शांतपणे ऐकतोय, कोण बोलतोय. आणि मग मी एक सूचना दिली त्यांना की आता इथून पुढे जो बोलेल कार्यक्रमामध्ये तो माझं भाषण थांबून इथे येईल आणि त्याचं भाषण सुरू करेल. मान्य आहे का तुम्हाला? किती लोकांना मान्य? हात वर करा. मग जिला मान्य आहे तिलाच फक्त बोलण्याची परमिशन आहे. मला जर कोण बोलताना दिसला तर मी भाषण थांबवणार आणि त्याने इथे यायचं आणि बोलायचं. बघा, मी हे प्रत्यक्षात केलेलं आहे. आणि गंमत काय झाली, सगळेच शांत बसलेले, तर एकच फक्त कोणतरी असं त्याला असं वाटत होतं की माझं लक्ष नाहीये आणि म्हणून तो हळूच इकडे तिकडे बघायचं, बाजूला बोलायचं. पण मी बरोबर त्याला 2-3दा माझं लक्ष गेलं की म्हणलं हात चोरून त्या ठिकाणी काय करतोय, बोलतोय. त्याला बोलवलं, म्हणलं तुला मी सांगितलं होतं की तू जर बोललास तर मी तुला समोर भाषण करण्यासाठी बोलवणार. पण ते नाव सुद्धा त्याला सांगता येईल. काहीतरी बोलताना मग थोडस घाबरायला लागला, रडायला लागला, सॉरी म्हणायला लागला. अरे म्हटलं सॉरी नाही बोलतो, म्हणलं तुझं अभिनंदन मला करायचंय म्हटलं. याचा अर्थ तुम्ही बोलायचं असं नाही बरं का. कारण त्याचं असं आहे की तो मुलगा जो होता त्याला इथं पुढे बोलवलं सगळ्यांसमोर, त्याला बोलता नाही आलं. ही गोष्ट त्याच्या मला खूप लागली की अरे सगळ्या मित्रांसमोर मला स्टेजवरती बोलवलं आणि मला बोलताच नाही आलं. त्याला असं वाटलं की माझा अपमान झाला सगळ्यांसमोर. आणि त्या दिवशी त्याने मनाशी ठरवलं की या शाळेमधल्या वक्तृत्वाचं पुढच्या वर्षीचं पहिल्या क्रमांकाचं बक्षीस मी मिळवणार. आणि त्या मुलाने खरोखर पुढच्या वर्षी प्रशालेमध्ये ज्या शालेय वक्तृत्व स्पर्धा होतात त्याच्यामधलं शाळेचं पहिल्या क्रमांकाचं बक्षीस मिळवलं. मित्रांनो, याला जिद्द म्हणतात.
असा अपमान सुद्धा आपला कधी कधी लाईफ मध्ये जीवनामध्ये व्हायला लागतो, कारण अपमानामुळे माणूस काय होतो, पेटून उठतो. त्याला आपलं खरं स्वरूप कळतं, आपण कोण आहे हे कळतं त्याला. आणि म्हणून तुम्हाला मला सांगायचं की मी अगदी संतोष भाऊंनी सांगितलं की 10 मिनिटं मला सांगितलं की 10 मिनिटं तुम्ही शांत बसा, यात आता दिले कारण मी त्यांना आधी सांगितलं होतं की मुलांचा कार्यक्रम असेल तर 1 तासाच्या वरती कार्यक्रम घ्यायचा नाही, कारण शेवटी मुलं आहेत, ती मुलं कंटाळतात बोलण्याला. आपण मोठी माणसं तरी नाईलाजाने का होईना बसतो, ऐकायची इच्छा असो किंवा नसो, परंतु मुलं मात्र कंटाळून जातात. पण मला तुम्हाला एक सांगायचं की मी अगदी थोडक्यामध्ये उरकणार आहे, परंतु तुम्ही आपसात बोलू नका. आणि ज्याला पुढच्या वर्षी पहिल्या क्रमांकाचं बक्षीस घ्यायचंय वक्तृत्वाचं, त्याने बोललं तरी चालेल. काय व्हेरी गुड. मित्रांनो, आता या ठिकाणी संतोष खाडे साहेबांनी त्यांचं मनोगत व्यक्त केलं, त्याचबरोबर व्हिडिओ साहेब या ठिकाणी बोलून गेले. तर हा जो कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे, एवढे चांगले वक्ते आपल्यासाठी या कार्यक्रमाला मान्यवरांनी इथं संयोजकांनी बोलवलेले आहेत, त्याचा उद्देश आपण समजून घ्या की ही जी मंडळी इथं बसलेली आहेत ना, ही कधीतरी तुमच्यासाठी तिथे पुढे बसलेली होती. आणि ही काय कुठल्या मोठ्या घरातली मंडळी नाहीयेत. खाडे साहेबांनी त्यांच्या लहानपणीची परिस्थिती सांगितली त्यांना, की कशा पद्धतीने त्यांचं बालपण गेलं, शिक्षण कशा पद्धतीने झालं. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय आहे की आपली परिस्थिती ही तुमच्या कर्तृत्वाच्या आड कधीच येत नाही. त्याच्यामुळे प्रत्येकाने आपल्या घरचे आई वडील असतील, आपले ज्येष्ठ असतील, त्यांचं कष्ट, त्यांचे परिश्रम हे लक्षामध्ये घेणं गरजेचं आहे. आता बघा, साहेबांनी सांगितलं की आपल्याला लहानपणीची ओळख मिळते ती आपल्या वडिलांमुळे मिळते. कसं आहे बघा, की माझं नाव अमोल गायकवाड, मला सगळेजण लहानपणी काय म्हणायचे की हा विलासराव गायकवाडांचा मुलगा. कुणाच्या नावाने ओळखलं जायचं मला? वडिलांच्या नावाने ओळखलं जायचं, बरोबर. आता काय होतंय माहिती का, कधी कधी माझे वडील सोबत असले की बाकीचे लोक म्हणतात हे साहेब आहेत, वरिष्ठ मोठे पोलीस अधिकारी आहेत आणि हे त्यांचे वडील आहेत. आता काय होतंय, माझ्यामुळे माझ्या बाबांना ओळख मिळाली, म्हणजे लहानपणी मी माझ्या बाबांच्या नावामुळे ओळखलं जायचो, आता माझ्यामुळं माझ्या बाबांना ओळख मिळाली. म्हणजे मी खूप मोठा झालो असं नाही मित्रांनो, मी त्यांच्या समोर खूप लहान आहे, त्यांच्या समोर उभी राहण्याची माझी पात्रता नाही, कारण ते माझे वडील आहेत, त्यांच्यामुळे मी तिथं आहे. परंतु सांगण्याचं तात्पर्य असं की आपल्या वडिलांना, आईला जो ओळख मिळवून देतो तोच खरा एक चांगला सद्गुणी पुत्र असतो, असं आपण सगळ्यांनी लक्षात घेतो. आज आपल्या समोर खूप बुलबुलही आहे. खाडे साहेबांनी मोबाईलचं तुम्हाला सांगितलं, मी आता ते परत सांगत नाही तुम्हाला. चांगलं वाईट हे तुम्ही आता ठरवायला लागेल तुम्हाला काय त्याच्यामध्ये ते, कारण आपलं तुमचं वय असं आहे की तुम्ही चांगल्या गोष्टींपेक्षा वाईट गोष्टींकडे आपला जास्त ओढा असतो. परंतु आपल्याला हे कळालं पाहिजे की चांगलं काय आहे आणि वाईट काय आहे. म्हणून मी परत एकदा सांगतो की तुम्हाला हा जो फरक आहे इथला, हा एक 10-15 फुटाचा जो फरक दिसतोय स्टेजवरचा, तो फरक पूर्ण करण्यासाठी तुम्हाला आत्तापासूनच तयारी करावी लागेल. मग आता तयारी करायची म्हणजे नेमकं काय करायचंय तुम्हाला? काय बघा, विद्यार्थी म्हणजे नेमकं काय? तुम्ही सगळे विद्यार्थी आहात. विद्यार्थ्याचा अर्थ माहितीये का तुम्हाला काय येतो? त्याची मराठीमध्ये आपण जर विग्रह केला विद्यार्थी या शब्दाचा, तर तो विद अधिक अर्थी असा विग्रह होतो त्याचा. विद म्हणजे जाणणे, माहित करून घेणे, आणि अर्थी म्हणजे इच्छा असलेला, म्हणजे ज्याला काहीतरी जाणून घ्यायचे, काहीतरी माहिती करायचे अशी इच्छा असलेला प्रत्येक जण हा विद्यार्थी असतो. आणि म्हणून केवळ शाळेतलं शिक्षण म्हणजेच विद्यार्थी नाही, तर बाहेर समाजामध्ये जे काही घडामोडी घडतायत, जे जे आपल्याला काही चांगलं ग्रहण करता येईल, जे जे तुम्हाला घेता येईल, ती प्रत्येक गोष्ट आपण जिथून जिथून घेता येईल तिथून घेतली पाहिजे. मधमाशी बघा, मधमाशी कशी असते? एक छोटी असते, परंतु हजारो लाखो मधमाशा एकत्र येऊन ते मधाचं पोळं तयार होतं आणि एक छान गोड असं मध आपल्याला त्या ठिकाणी मिळतं, बरोबर की नाही? त्यामुळं आपलं जीवन, आपलं ध्येय कुणासारखं असलं पाहिजे? मधमाशी. जीवन मात्र फुलपाखरासारखं स्वच्छंदी असलं पाहिजे. आता तुम्ही शाळेमध्ये आहात बघा, आता वेगवेगळ्या वयोगटाची मुलं आहेत तिथं. काही मुलं 11वी-12वीची दिसत आहेत, मला वाटतं हा 5वीचा वयोगट दिसतो ना, काहीतरी 5वीची मुलं आहात ना तुम्ही?
आता ही वेगवेगळ्या वयोगटातली मुलं आहेत, त्याच्यामुळे थोडंसं आम्हाला त्या पद्धतीने बोलावं लागेल की छोट्या मुलांना काय पाहिजे, मोठ्या मुलांना काय पाहिजे. आता साहेबांनी तुम्हाला छोट्यांना सांगितलं काय करायचं ते, वर्गात कसं राहायचंय, अभ्यास कसा करायचा आहे, आई वडिलांची गुरुजनांची आज्ञा कशी पाळायची आहे. परंतु आपलं काय होतं माहितीये का, शाळेत आलं की किंवा शाळा सुरू व्हायच्या आधी, शाळा समजा 10 वाजता असेल ना, तर 9 वाजता पोट दुखायला लागतं. खरं आहे का नाही? किती लोकांचं पोट दुखतं जरा सांगा, प्रामाणिकपणे सांगा. माझं तर दुखायचं बाबा बऱ्याचदा. ते का दुखतं तुम्हाला माहितीये, शाळा 10 वाजता ते 9 वाजता पोट का दुखायला लागते तुम्हाला चांगलं माहिती. परंतु आमचं एक लक्षात घ्या, आमचं जरी पोट दुखलं ना तरी आमच्या आईकडे असं औषध असायचं की ते औषध नाव जरी काढलं तरी आमचं पोट दुखायचे दूर व्हायचे आणि लगेच शाळेमध्ये जावं लागायचं तिथं. तर असं औषध आपल्या घरामध्ये आज सुद्धा आहे, फक्त आपण त्यांची आज्ञा पाळणं गरजेचं आहे. आपल्या आई वडिलांची, त्या माणसाच्या, शाळेमधल्या गुरुजनांची आज्ञा पाळली पाहिजे. आपण खूप वाचन केलं पाहिजे, लेखन केलं पाहिजे. वेगवेगळ्या पुस्तकं वाचण्यामुळे आपल्या ज्ञानामध्ये भर पडते. आता शिक्षण जे आहे बघा, शिक्षण हे 2 गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, एक ज्ञान आणि दुसरं संस्कार. आपलं व्यक्तिमत्व ज्याला आपण म्हणतो की हा माणूस आहे, माणसाचं व्यक्तिमत्व म्हणजे काय, ते केवळ एखादा माणूस ज्ञानाने हुशार असून चालत नाही. त्याला 10वीला 90-95% मार्क्स पडले, 99% मार्क्स पडले. काही मुलं तर आउट ऑफ मार्क्स घेतात, गणित सारख्या, संस्कृत सारख्या विषयामध्ये, सायन्स मध्ये 100पैकी 100. परंतु केवळ 100पैकी 100 मार्क्स घेतले याचा अर्थ तो परिपूर्ण माणूस झाला का, तर त्याचं उत्तर नाही असं होतं. कारण तो ज्ञान आहे त्याच्याकडे, परंतु ज्ञानाबरोबरच आपल्याला संस्कार सुद्धा तितकेच महत्वाचे असतात. आणि म्हणून शिक्षणाच्या माध्यमातून आपल्याला ज्ञानी बनण्याबरोबरच एक संस्कारशील नागरिक सुद्धा बनवायचंय. आणि म्हणूनच आपल्याला आपल्या शाळा महाविद्यालयांमधून जे काही ज्ञान मिळतं, जे काही अभ्यासाचे उपक्रम आपल्याकडे होतात, त्या प्रत्येक अभ्यासाच्या उपक्रमाकडे आपलं लक्ष असले पाहिजे. आता जिथं आम्ही पोलीस अधिकारी आहोत, आम्ही एमपीएससी करून परीक्षा देऊन युपीएससी करून इथपर्यंत पोहोचलेलो आहे. परंतु सगळेच जण एमपीएससी जर करायला लागले, युपीएससी करायला लागले, तर सगळेच अधिकारी नाहीच होणार. होतील का? नाही होणार. पण याचा अर्थ करायचं नाही असाही होतो का? तसाही होत नाही. याचा अर्थ प्रयत्न करणं आपल्या हातामध्ये आहे. आपण प्रयत्न केले पाहिजे. यश मिळेल न मिळेल ते आपण पुढेच ठेवायचं, परंतु यश मिळणारच नाही म्हणून जर आपण प्रयत्नच करणार नसू तर आपल्याला यश मिळणारच नाही. कधी मिळेल का? बघा, बऱ्याच लोकांनी तुम्हाला पारितोषिक घेतली. सरांनी मला सांगितलं की कबड्डीच्या मुली ज्या आहेत त्या नॅशनलला खेळून आलेल्या आहेत आणि आता नेपाळमध्ये जाणार आहे. त्या जर शांत राहिले असतं तर काय मिळालं असतं का त्यांना? नाही, नुसतं मिळालं काय? कारण आपल्याला त्यासाठी काहीतरी प्रयत्न करावे लागतील ना. त्याच्यामुळे मी तुम्हाला 3 प्रश्न इथे विचारणार आहे. बघा, लक्षपूर्वक ऐका. पहिला प्रश्न असा आहे की मी कोण आहे? त्याने उत्तर दिलं, मला एक त्याचं म्हणणं आहे की आपण मनुष्य आहोत. व्हेरी गुड. अजून कोण सांगेल तुम्हाला कोण आहोत? विद्यार्थी आहोत. व्हेरी गुड. अजून? नाही, मुला मोठ्या माणसांना चान्स नाही, मुलांना फक्त. एक लक्षात घ्या, उत्तर छान आली, मी मनुष्य आहे, मी विद्यार्थी आहे, अगदी बरोबर आहे. परंतु त्याच्याही पलीकडे आपण कोणतरी आहोत हे आपल्याला माहिती नाही. आणि शिक्षणाच्या माध्यमातून ती ओळख आपल्याला करून घ्यायची आहे की माझ्यामध्ये काय लपलंय, माझ्यामध्ये काय घडलंय, माझ्यामध्ये काय खासियत आहे, माझ्यामध्ये काय वैशिष्ट्य आहे, कोणतं स्किल माझ्यामध्ये आहे की जे दुसऱ्यामध्ये नाहीये. इथं माझ्यासमोर तुम्ही जे विद्यार्थी बसलेले आहात की नाही, या प्रत्येक विद्यार्थ्याकडे असा एक गुण आहे, असं एक कौशल्य आहे की जे सुद्धा नाही. हे तुम्हाला माहिती आहे का? प्रत्येकाकडे असा एक गुण आहे की जो आमच्यापैकी कुणाकडेच नाहीये. परंतु आपल्याला ते माहितीच नसतं, शेवटपर्यंत आपल्याला ते कळत नाही की माझ्यामध्ये नेमकं काय आहे, मी कोण आहे, मी कुठपर्यंत जाऊ शकतो. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, स्वतःला ओळखायला शिका पहिल्यांदा की माझ्यात ताकद काय आहे. खूप आहे आपल्यामध्ये ताकद, परंतु आपल्याला ते कोणी सांगतच नाही. आपलं काम काय आहे? सकाळी उठायचं, दप्तर घ्यायचं, शाळेमध्ये जायचं, अभ्यास करायचा, खेळ खेळायचा, मोबाईल बघायचा, झोपायचं.
परंतु त्या पलीकडे जाऊन आपण विचार केला पाहिजे. बघा, ज्या माणसाने इतिहास घडवलेला आहे, त्या इतिहास घडवणाऱ्या माणसांची, त्या महापुरुषांची आज आपण जयंती पुण्यतिथी साजरी करतो. छत्रपती शिवाजी महाराज 300-350 वर्ष झाले. आज प्रत्येक वेळेला आपण त्यांचं नाव घेतो, त्यांचं कर्तृत्व, त्याचबरोबर त्यांची शिकवण, हे सगळं आज आपणही त्या ठिकाणी प्रत्येक जण आचरणात आणतो. त्यांच्याबरोबर कितीतरी शेकडो हजारो माणसं त्यांच्या सोबत होती, परंतु प्रत्येकाचं नाव झालं करे नाही झालं. कारण इतिहास घडवण्यासाठी तुम्हाला वेगळं काहीतरी करावं लागतं. जे प्रस्थापित आहे त्या प्रस्थापिताच्या वेगळ्या दिशेने वळसा घालून तुम्हाला काहीतरी वेगळं तुमचं डेस्टिनेशन जे आहे ते गाठावं लागतं आणि तीच लोक इतिहास घडवतात. आणि बऱ्याचदा तुम्ही बघा की ज्या ज्या लोकांनी, जे मोठे झालेले, ज्यांनी इतिहास घडवलेला आहे, ते लोक थोडेसे वेगळे आहेत काहीतरी. इतिहास घडवणारे जे लोक असतात ते इतिहास घडवताना कदाचित एकटे असतील, परंतु जेव्हा इतिहास सगळा जमाव त्यांच्यासोबत जमतो. आणि म्हणून आपल्याकडे एक शेर आहे, संघर्ष में आदमी अकेला होता है, सफलता के बाद तो पूरी दुनिया उसके साथ होती है. संघर्ष में आदमी अकेला होता है, सफलता के बाद तो पूरी दुनिया उसके साथ होती है. पुढचं खूप महत्वाचं आहे. जिस पे ये जग हंसा है, जिस पे ये जग हंसा है, उसने इतिहास रचा है. आपण काय करतो माहिती का, आपण घाबरतो की अरे मला जमेल की नाही. जसं मी त्या मुलाचं उदाहरण सांगितलं, स्टेजवर बोलवता आलं, त्याला बोलता नाही आलं, परंतु नंतर त्याने काय केलं, पहिला क्रमांक काढला. आपण काय करतो, घाबरतो मला हे जमेल की नाही, त्याच्यामुळे आपण मागे जातो. काय मागे राहायचं नाही. लोक असली असू द्या, काय फरक पडत नाही. आपल्याला नावं ठेवू द्या, चालेल, परंतु लोक काय म्हणतायत, आपल्याला हसतील का, आपल्याला जमेल का, या विचार करण्यामुळं आपण आपल्या अंगामधली जी कौशल्य आहे ती कौशल्य तशीच आपल्या दाबून ठेवतो. मित्रांनो, तसं करू नका. आपल्याला जे येते ते करा. खेळ येतोय, खेळ खेळा. कबड्डी येते, कबड्डी खेळा. क्रिकेट येतोय, क्रिकेट खेळा. फुटबॉल खेळा. काही नाही तर चित्रकलेमध्ये, लिहिण्यामध्ये तुमच्या काही मुलांना, कारण त्यांच्या हातामध्ये कला आहे, जशी तुमच्या संतोषजींच्या हातामध्ये आहे. ते खूप चांगले स्केच करतात तयार. आमच्या इथे ते खूप चांगलं स्केच तयार केलेलं आहे. सांगण्याचं तात्पर्य मुलांना कसं आहे की आपल्याला एवढी क्षेत्र आहेत ना, या प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला कामगिरी करता येईल. म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी स्पर्धा परीक्षेचं क्षेत्र आहे, तुम्ही प्रशासकीय अधिकारी होऊ शकता, त्याचबरोबर तुम्ही वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये तुमचं काम करू शकता. त्यामुळं आता आपली ही वेळ आहे की मी कोण आहे हे तुम्ही ओळखायला शिका. आता दुसरा प्रश्न बघा, पहिला प्रश्न तुम्हाला कळाला सगळ्यांना, काय उत्तर कोण सांगेल मला, काय विचारलं होतं, मी कोण आहे, सगळे जागे आहेत बरं का, व्हेरी गुड. दुसरा प्रश्न, मला कुठे जायचंय. बघा, मला कुठे जायचंय. तुमच्यापैकी काहींच्या डोक्यामध्ये विचार आला असेल की आता 10 वाजल्यापासून इथं आहे, मला घरी जायचं. काहीच चूक नाही, कारण एवढा वेळ कार्यक्रम चाललाय आणि तुमची मानसिकता आता संपत चालली, मला माहिती आहे. परंतु घरीच जायचंय. आणि घरी काय, आपल्याला घरी सगळे घरीच जाणार आहेत, परंतु त्याच्याही पलीकडे आपल्याला आपल्या जीवनामध्ये काय त्याचा अर्थ आहे की मला कुठे जायचंय, मला कोण बनायचंय, हे तुम्ही आता ठरवा. आणि तिसरा प्रश्न की त्यासाठी काय करावं लागेल. बघा, 3 प्रश्न होते की मी कोण आहे, मला कुठे जायचंय आणि त्यासाठी काय करावं. इतके साधे सिंपल प्रश्न आहेत. आपण कधी विचारले का रे स्वतःला हे प्रश्न? नाही विचारले. खूप आपण मोठे होतो, परंतु आपल्याला माहितीच नसतं की आपल्यात काय आहे. हे तुम्ही आता विचारा स्वतःला की मला त्यासाठी काय करायचे. त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील, अभ्यास करावा लागेल, स्वप्न पाहावी लागतील, सकाळी लवकर उठावं लागेल, मेहनत करावी लागेल, संघर्ष करावा लागेल आणि संघर्षाला कधी घाबरायचं नाही. लक्षात घ्या, संघर्षच तुम्हाला यशापर्यंत घेऊन जाणार आहे. मी तुम्हाला मग कशा सांगितलं, संघर्षच तुम्हाला यशापर्यंत घेऊन जाणार आहे. आणि आपल्याला जर संघर्ष करावा लागत असेल तर आपल्याला खूप भाग्यवान समजा. कारण परमेश्वर हा असा डायरेक्टर आहे की सर्वात कठीण रोल जो आहे हा एका उत्कृष्ट कलाकाराला देतो
आणि म्हणून जर संघर्ष आपल्या वाट्याला आलेला असेल तर याचा अर्थ आपल्याला परमेश्वराने ती जबाबदारी दिलेली आहे आणि आपल्यामध्ये काहीतरी वेगळी खासियत आहे असं आपण समजा. तुम्हाला एक छोटीशी गोष्ट शाळेत कदाचित सांगितली असेल बरं की ते कस्तुरी मृग हरिण ऐकले का तुम्ही गोष्ट? तिच्या उदरामध्ये पोटामध्ये कस्तुरी असते. कस्तुरी माहिती ना तुम्हाला सगळ्यांना? सुवास येतो. मग ते हरणाला कुठून तरी सुवास येतो, कस्तुरीचा वास येतो. त्याला कळत नाही की नेमका वास कुठून येतोय, सुवास कुठून येतोय. मग काय करतं, वाहन ज्या दिशेने येते इकडं तिकडं ते नुसतं सैरावैरा धावत असतं, पळत असतं. त्याला कळत नाही काय करायचं ते. आणि शेवटी कोण एका जागेवरती बसतं, परंतु तो वास जायचा काही थांबत नाही. तो सुवास त्याला येतच असतो, परंतु त्याला हे माहित नाहीये की ती कस्तुरी आपल्या स्वतःमध्ये आहे. बघा, म्हणजे मराठीमध्ये आपण म्हणतो की तुझं आहे तुझं पाशी तरी तू जागा चुकलाशी. शेवटपर्यंत आपल्याला हे कळत नाही की आपल्यामध्ये काय आहे, आपल्याला काय करायचंय. आपल्याकडे खूप मोठी अशी माणसं होती की जे खूप काही करू शकली असते, परंतु त्यांना त्यांच्यामध्ये काय आहे हे न समजल्यामुळं ते आले आणि असेच जीवनातून निघून गेले. तात्पर्य मित्रांनो असं आहे की आता हा वेळ तुम्ही सत्काराने लावणं गरजेचं आहे. तो तुम्ही लावला. इम्पॉसिबल काहीच नसतं लाईफ मध्ये. इम्पॉसिबलचं स्पेलिंग माहिती? त्याच्यामध्ये सुरुवातीचे 2 लेटर कुठले आहेत? शब्द काय आहे बघा, तुम्हीच सांगितलं मला उत्तर त्याचं. पहिला शब्द काय होता? नो नो नो. इम्पॉसिबल काय होता? मोठ्याने सगळे काय होता? परत एकदा सांगा काय होता? ओके. आता त्यातले पहिले 2 लेटर काय आहेत? आय एम. काय आहे? परत सांगा काय आहे? आणि नंतरचे लेटर पॉसिबल. नंतरच्या लेटर पासून जो वर्ड तयार होतो काय आहे? पॉसिबल. आय एम पॉसिबल. अपयशाला येऊ द्या, काही फरक नाही पडत त्यांनी, परंतु त्या अपयशातून आपल्याला काहीतरी शिकवून घेतो आपण, काहीतरी शिकवून जात आपल्याला ते. आणि म्हणून अशा वेळेला जेव्हा संकट येतात, अपयश येत त्यावरून घाबरायचं नसतं. त्यावेळेला आपले पाय जमिनीला घट्ट रोवून आपण उभं राहायचं, कारण संकट येतात आणि जातात. फक्त आपण त्या ठिकाणी किती संयम बाळगतो, त्याला कशा पद्धतीने सामोरे जातो हे खूप महत्वाचं असतं लाईफ. आता खूप गोष्टी बोलायला तुम्हाला. आता मी तुम्हाला म्हणजे रायबणी मग सांगितलं स्पर्धा परीक्षा कसे मोठे झाले, तर मी तुम्हाला हे सांगणार आहे की तुम्हाला आता तुमचं वय जे आहे हे तुम्ही ठरवा. आणि स्पर्धा परीक्षेचा तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर तोही तुम्ही आतापासून मनाशी ठरवा की मला व्हायचंय. आणि मला खात्री आहे की तुमच्या माझ्या समोर जी मुलं बसलेली आहेत याच्यामधूनच बरेचसे इंजिनियर्स होणार आहेत, बरेचसे डॉक्टर्स होणार आहेत, बरेचसे आमच्यासारखे प्रशासकीय अधिकारी होणार आहेत, अगदी IAS IPS ऑफिसर सुद्धा होणार आहेत. परंतु त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे? केवळ MPSC करतोय, केवळ UPSC करतोय म्हणून चालणार नाही. तुम्हाला नियोजन करावं लागेल, वेळेचं नियोजन करावं लागेल, पुस्तकांचं नियोजन करावं लागेल, चांगल्या चांगल्या लोकांशी तुम्हाला बोलावं लागेल. आता हे बघा, तुम्ही इथे शाळेमध्ये बसलेला की नाही, तर आम्ही सुद्धा असंच प्राथमिक शाळेमध्ये, मी पण जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकलेलो. आणि माझं पुढचं 12वी नंतरचे शिक्षण आहे. मी कधी कॉलेजलाच गेलो नाही. मी तुम्हाला असं वाटेल की सर कॉलेज बुडवायचे की काय, कारण मी सगळे एक्सटर्नल म्हणजे बाह्य पुणे विद्यापीठाच्या बहिस्थ विभागामार्फत पुढचं शिक्षण जे होतं ते पूर्ण केलं. आमच्या शाळेमध्ये जे वर्ग होते ते वर्ग असे शेणाने सारवायचे. आणि जो दिवस ठरलेला असायचा शुक्रवार, तो आमचा एक आवडीचा दिवस असायचा दुपारनंतर, कारण त्या दिवशी वर्ग शेणाने सारवायला मिळायचा. आणि म्हणून तो शुक्रवार कधी येतोय आणि तो वर्ग कधी शेणाने सारवतोय असं व्हायचं. म्हणजे ही सगळी मंडळी जी व्यासपीठावरती बसलेली आहेत ही अशीच एका सामान्य परिस्थितीमधून आलेली आहे. त्याच्यामुळं आपण या गावामध्ये राहतोय, आपण सामान्य आहोत हा विचार न करता खेडे गावामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये गुणवत्ता असते, खूप मोठी बुद्धिमत्ता लपलेली असते. कारण आज पुणे सारख्या शहरामध्ये, मुंबई सारख्या शहरामध्ये जी स्पर्धा परीक्षांची तयारी करणारी मुलं आहेत, ती मुलं मोठ्या प्रमाणामध्ये खेडेगावामधूनच त्या ठिकाणी जात आहेत. आपल्या विदर्भातली मुलं सुद्धा परीक्षांमध्ये यशस्वी होत आहेत. फक्त तुम्हाला त्यासाठी काय करावं लागणार आहेत? प्रयत्न करावे लागणार आहेत. आता साहेबांनी तुम्हाला मागाशी प्रश्न विचारला की शेतात कोण कोण काम करते. मी तुम्हाला विचारतो, किती लोकांना बैलगाडी चुकता येते? मला येते.
बैलगाडी किती लोकांना दुखता येते? व्हेरी गुड. मी सगळ्या संयोजकांचा आभारी आहे की आम्हाला सकाळी सकाळी बैलगाडीमध्ये बसवून आणलं. खरं तर आम्ही तयार नव्हतो इथे यायला बैलगाडीतून, कारण आम्हाला तुमच्यासोबत चालायचं होतं, परंतु तरी पण थोडं का होईना परंतु आम्हाला तिथे बैलगाडी बसून आणली. कुठलंही कष्ट असले ना त्याला नाही म्हणायचं नाही. शेतातलं प्रत्येक काम स्वतःही केलेलं आहे. नांगरणी केलेली आहे, खुरपणी केलेली आहे, कुळवणी केलेली आहे, जनावरांच्या दारा काढलेल्या, दूध काढलेलं आहे. तुम्हाला एक शब्द माहिती आहे, गुरं वळायला घेऊन जाणे. सिद्धेश्वर गुरं वळायला घेऊन जाणे ऐकला का शब्द तुम्ही? म्हणजे जनावरच करायला. आता त्या मंडळींना माहिती आहे सगळे गुरं वळायला घेऊन जाणे. ते गुरं पण आम्ही वळलेली आहेत. त्याच्यामुळं आपण ज्या वयात आहोत ना कष्ट करायला कमीपणा मानायचा नाही आणि पुढे जायला मात्र थांबायचं नाही. कारण ही जी मंडळी तुमच्या समोर बसलेली आहेत ना बघा, या मंडळींनी तेच सहन केलेले त्यांच्या आयुष्यभरामध्ये. आज तुमच्याकडे मोबाईल आहे आता सगळ्यांकडे. तुमच्याकडे किती लोकांकडे मोबाईल हो? ते बघा त्यांच्या अर्धा तिकडे. तुमच्याकडे मोबाईल, तुमच्याकडे नाहीये मोबाईल. कारण ही पिढी जी आहे मोबाईल पासून कोसळून आहे. त्यांना फक्त पांढरी टोपी, अंगामध्ये सदरा, धोतर हा त्यांचा पेहराव आहे. आणि त्यांच्यामुळेच गावाला एक वैभव आहे मित्रांनो, लक्षामध्ये ठेवा. आज गावचा कष्टा जो आहे तो कुठेतरी सुना होत चाललाय. कारण या मंडळीचं प्रमाण कमी होत चाललंय सगळं तिथं. कारण कट्ट्यावर बसणारी, दिवसभर गावामध्ये काय झालं, कुठं काय झालं याविषयीची वाच्यता करणारी मंडळी जी आहे ती हळूहळू संख्या वाढवत चाललेली आहे. आणि म्हणून ह्या मंडळींना पण आपल्याला जपलं पाहिजे. गावाचं गाव पण जर आपल्याला टिकवायचं असेल तर या मंडळींचं मार्गदर्शन पण सुद्धा तेवढंच आपल्याला महत्वाचं आहे. त्याच्यामुळं या मंडळींना कधी दुखवू नका, त्यांचा आदर करा. कारण त्यांच्याकडे संयम आहे, त्यांच्याकडे अनुभवाची खूप मोठी तिजोरी आहे. आपण जरी शिक्षण घेतलेलं असलं शाळेमध्ये जाऊन तरी पण ज्या गोष्टी आपल्याला पाठ नाहीत ते खडा ना खडा ते आत्ता सांगू शकतील. तर तुमच्याबद्दलची माहिती, इतर सगळी माहिती, महिन्यांची माहिती सगळी कोण पाठी त्यांची. आपण काय करतोय, आता इथं बोललं की ते नंतर विसरून जातोय. इथं बसलेल्या भगिनी आहेत बघा, त्यांना त्या ओव्या सगळं त्याचे पाठ असेल तिथं का? कारण ते त्यांच्या जीवनामध्ये परंपरेने हे सगळं अनुभवाने शिकत गेलेले आहे. आणि जेव्हा माणूस अनुभवाने गोष्टी शिकतो तेव्हा तो कधी जीवनामध्ये विसरत नाही. आणि म्हणून ह्या मंडळींचा जेवढा आपल्याला उपयोग करता येईल तेवढा करून घ्या. कारण ही मंडळी खऱ्या अर्थाने गावाचं शान आहे, वैभव आहे. त्यांचं मार्गदर्शन आपल्यासाठी महत्वाचं आहे. आणि खरोखर या ठिकाणी संयोजकांनाही मी धन्यवाद देईन की आपण हा एक वेगळा कार्यक्रम या ठिकाणी घेतलेला आहे. कारण अशा पद्धतीचे कार्यक्रम खूप कमी होतात या ज्येष्ठ मंडळींचा गौरव करणारा. तर आपल्याही सगळ्यांचं मी अभिनंदन करतो आणि तुम्हालाही सगळ्यांना, काही मंडळी 90 वर्षाच्या आहेत, अगदी तुम्ही 100ही गाठावी अशी आमच्या सगळ्यांच्या वतीने या ठिकाणी तुम्हाला मी शुभेच्छा देतो. कारण कसं आहे बघा, शाळेवर सरांनी मारलं की आता तुम्ही घरी जाऊन सांगू शकता की सरांनी मारलं म्हणून. पण आमच्या काळात तसं नव्हतं. सरांनी मारलं लागलं असेल तरी ते लपवायचं घरच्यांपासून. त्याचं कारण असं होतं की घरी सांगितलं की अजून रट्टे पडायचे. मग बरोबर ना? तुम्हाला कधी सांगितलं का तुमच्या मुलांनी सरांनी मारले म्हणून? कारण त्यांना माहिती होतं की घरी सांगितलं तर अजून मार पडेल तिथं, त्यामुळे कोणी सांगत नव्हतं तिथं. कारण त्यावेळेला शिक्षकांची सुद्धा तेवढे एक आदरयुक्त एक मान होता, शिक्षकांना भीती होती. तर तसं वातावरण आजही आपल्या गावामध्ये शाळेमध्ये असणं गरजेचं आहे. आणि मला वाटतं अशा पद्धतीचं एक चांगलं वातावरण हे आपल्या गावामध्ये आहे. गाडबोरी गावामध्ये एक चांगली एकजूट या ठिकाणी दिसून येत आहे सगळ्यांमध्ये. तर या सगळ्या एकजुटीचा वापर आपल्या गावच्या विकासासाठी, प्रगतीसाठी आपण सर्वांनी करणं गरजेचं आहे. या ठिकाणी 3 शाळांमधले विद्यार्थी आहेत. बरेच विद्यार्थी या ठिकाणी वारकरी होऊन आलेले होते. या सर्व विद्यार्थ्यांना मी तुम्हाला तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. आणि जाता जाता एक कविता थोडक्यात आहे, मी स्वतः त्याची रचना केलेली आहे. ती कवितेची, जिद्द ठेवा हरू नका, जिद्द ठेवा हरू नका, एकदा पुढे गेल्यावर परत मागे फिरू नका. जिद्द ठेवा हरू नका, एकदा पुढे गेल्यावर परत मागे फिरू नका. हसत राहा, फुलत राहा, स्वप्नांच्या हिंदोळ्यावर असेच नेहमी झुलत राहा. पण विसरू नका कधी, पण विसरू नका कधी तुम्ही खेळलात तो माळ आणि बालपणीचा काळ.
पण विसरू नका कधी तुमच्या आई वडिलांची माया, गुरुजनांची छाया, मित्रांचं प्रेम. पण विसरू नका कधी तुमच्या सकाळच्या शाळेची वाट. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र. एकच फक्त पत्रकार बांधवांचा उल्लेख राहून गेलेला आहे. ज्यांना ज्यांना या ठिकाणी पुरस्कार मिळाला त्यांचंही मी प्रशासनाच्या वतीने खूप अभिनंदन करतो या ठिकाणी पत्रकार बांधवांचे.